एमआरएफचे टायर अजिबात लावू नका. एमआरएफला बिग नो आहे. अजिबात एमआरएफचे टायर तुम्ही वापरायला नाही पाहिजेत. हा ब्रिस्टनचा टायर, हा गुड इयरचे टायर्स आहे. हे जे आहेत हे जेकेचे टायर. या तिन्ही गाड्या माझ्याच आहेत आणि नेक्सॉनमध्ये आपल्या आहे C8चे टायर. तर जसं की तुम्ही मित्रांनो पाहिलं, माझ्याजवळ 4 गाड्या आहेत आणि 4ही गाड्यांवरती वेगवेगळे टायर आहेत. एक म्हणजे गुडियर, दुसरा म्हणजे ब्रिस्टॉन, तिसरा म्हणजे C8 आणि चौथा म्हणजे जेके. तर ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत मी मधून चालवतच असतो आणि बऱ्याच हजारो किलोमीटर चालवलेल्या आहेत. गुडियर तर लगभग मी म्हणजे अगोदर माझ्या नेक्सॉनमध्ये जे ते गुडियरचेच टायर होते ते मी 40,000 किलोमीटर चालवले आणि त्यानंतर C8 लावला. आणि जी माझी आता इग्निस गाडी आहे डिझेलमधली, त्याच्यामध्ये जे आहेत ते गुडियरचे टायर मी फिट केलेले आहेत. गेले 12,000-13,000 किलोमीटर पासून मी ते चालवत आहे. जे ब्रिस्टॉनचे टायर आहेत इनोवा क्रिस्टामध्ये ते देखील मी 7-8 हजार किलोमीटर जे आहेत ते चालवलेले आताच नुकतंच नवीन बसवलेले आहेत. आणि जेकेचे टायर जे आहेत ते नुकतंच बसवलेले आहेत, ते मी काही 3-4 हजार किलोमीटर चालवलेले असतील. आणि अगोदर जे आहे ते माझ्या गाड्यांमध्ये एमआरएफचे टायर, अपोलोचे टायर, माझ्या फॅमिलीमध्ये एक पंच आहे तिच्यामध्ये अपोलोचे देखील टायर आहेत, ती देखील मी 5-6 हजार किलोमीटर गाडी चालवलेली आहे. तर मला ह्यांचा जे आहे ते चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतो की तुमच्यासाठी आणि तुमच्या गाडीसाठी कुठले टायर आहेत ते गरजेचे आहेत. आपण कितीही चांगली गाडी घेऊ दे, परंतु जर तुम्ही योग्य टायर निवडले नाही तर तुमच्या गाडीचा काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, टायर घेताना एक सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल समजा माझे जवळ वेगनर आहे आणि तुमचे जवळ वेगनर आहे, तुम्ही राहताय गावाकडे आणि मी राहतोय शहराकडे, तर आपल्या दोघांसाठीही जर तुम्ही बोलाल की आपण जर जे आहे ते आपण ह्याचे ब्रिस्टनचे टायर टाकूया, मीही ब्रिस्टन टाकतोय तर तुम्ही ब्रिस्टनचे टाका, तर तसं होत नाही. तुमच्याजवळ गाड्या जरी सेम असल्या तरी तुमचे रोड कंडिशन वेगळी आहे, तुमच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्या बाजूवाल्यांनी हा टायर टाकला, आपल्या मित्रांनी तो टायर टाकला म्हणून आपण देखील टाकूया, तर असं होत नाही. प्रत्येक टायरच्या कंपनीचे जे आहेत हे फीचर्स वेगवेगळे आहेत. कंपनीमध्येच त्या प्रत्येक टायरचे कंपाऊंड वेगवेगळा असतो, परत त्याचे जे फीचर्स असतात ते वेगवेगळे असतात. तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, मग जेणेकरून जे ते तुम्हाला समजायला मदत होईल. काही मनात प्रश्न असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा. मी जे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये 3 गट केलेले आहेत. एक म्हणजे बजेट फ्रेंडली टायर, दुसरं म्हणजे मीडियम रेंजचे टायर आणि तिसरं म्हणजे प्रीमियम टायर्स. आता ह्या रेंजमध्ये मी तुम्हाला काय 3-4 टायर्स सांगेन, त्यांचे फायदे सांगेन, तोटे सांगेन आणि त्यांचे वॉरंटी वगैरे कशी आहे ते तुम्हाला सांगेन. मग त्यानुसार जे आहे ते तुम्ही ठरवायचं की तुमच्यासाठी कुठला टायर बेस्ट ठरणार आहे. तुम्ही गावाकडे राहताय, तुम्ही मुंबईकडे राहताय किंवा तुम्ही शहरात राहताय, तुमच्या इकडच्या रस्त्याची कंडिशन कशी आहे, तुमची रनिंग किती आहे, तुमची रनिंग जास्त हायवेला आहे, तुमची रनिंग जास्त शहरातच आहे किंवा तुम्हाला किती चालणारा टायर हवा आहे, त्यानुसार जे आहे ते टायर ठरवले जातात. तर हे सगळं मी सांगेन, त्यानुसार तुम्ही टायर ठरवा. तर मित्रांनो, पहिला बजेट फ्रेंडली ह्याच्यामध्ये आहेत. सगळ्यात पहिला आहे जेके टायर, ज्याची किंमत जी आहे ती सगळ्या टायरपेक्षा नेहमी कमी असते. दुसरा आहे अपोलो टायर, तिसरा आहे C8 टायर. हे जे टायर आहेत हे बजेट फ्रेंडली मध्ये येतात आणि बाकीचे थर्ड पार्टी कुठले असतील मला माहित नाही, परंतु हे टायर जे आहेत ते मी वापरले आहेत आणि हे जास्त वापरले जाणारे टायर्स आहेत. सगळ्यात पहिला आपण बोलूया जेके टायर्स बद्दल. जेके टायर्स ही मोस्ट अफोर्डेबल टायर आहे. जास्त करून टॅक्सीवाले झाले, टी परमिट कारवाले झाले, हेच टायर वापरत असतात, कारण की हे टायर जे आहेत ते चांगले देखील आहेत वापरायला, जास्त चांगले चालतात देखील आणि खूप बजेट फ्रेंडली मध्ये येतात. आता मी नुकतंच ब्रेझामध्ये टाकल्याने ती गाडी काही किलोमीटर चालवली. जेकेची जी एकदम प्रीमियम रेंज येते, जेके रॉयल म्हणून, ती वापरून बघितली तर खरंच ते टायर बरेचसे चांगले आहेत. मला वाटलं नव्हतं की एवढा चांगला अनुभव असेल. ज्या प्राइस रेंजमध्ये ते मिळाले त्यानुसार ते टायर खरंच खूप जास्त चांगले आहेत. हायवेवरती मी चालवलेलं आहे, खराब रस्त्यांवरती चालव, आता ते अजून एवढे चालवलेले नाहीत की पंक्चर वगैरे मला समजून येईल, परंतु मी ऑनलाईनवरती रिव्ह्यूज वगैरे वाचले लोकांचे, तर ते जे आहेत ते फार चांगले टायर आहेत आणि माझा देखील आतापर्यंतचा एक्सपिरियन्स जो आहे तो फार चांगला आहे. आणि अनकंडिशनल वॉरंटी देखील येते 2 वर्षांची. कशाने देखील टायर फुटला, फाटला, काय झालं ते तुम्हाला जे आहे ते टायर जो आहे तो रिप्लेस करून मिळतो. जेके टायर हा खरंच मला देखील आवडला. मला अपेक्षा नव्हती जेके टायर बद्दल अशी, परंतु खरंच खूप चांगले टायर्स आहेत. रॉयल रेंजची मी बोलते, बाकी मी कुठले वापरलेले नाही आहेत, परंतु रेटिंग जे आहेत ते बरेचसे चांगले आहेत. आणि दुसरं आहे C8चे टायर. C8चे टायर माझ्या नेक्सॉनमध्ये मी गेले 1 वर्ष झाला वापरतो आहे. 1 वर्षापेक्षा जास्त झाला, 1.5 वर्ष झाला आणि गाडी 10,000 किलोमीटर त्या टायर्स वरती मी वापरलेली आहे. ते टायर देखील मिड रेंजचे आहेत, चांगले आहेत आणि त्याचे जे आहे ते वेट ग्रिप चांगला असतो C8 टायरचा
आणि C8 सिक्युरा ड्राईव्ह हा मी हे वापरतो. आता त्या टायरमध्ये देखील काय काय नावं असतात, सिक्युरा ड्राईव्ह, परत असे वेगवेगळे जसे ब्रिस्टनचे स्टर्डो झाला, परत असे वेगवेगळे त्यांचे कोड असतात, त्यानुसार ते टायर त्या लोकांनी तसा बनवलेला असतो. तर ते वाचून घेणं विसरू नका. त्या टायरवरती लिहिलेलं असतं याच्यामध्ये वेट ग्रिप चांगले आहे, हे सायलेंट टायर आहेत म्हणजे रस्त्यावरती टायरचा आवाज येणार नाही, हे मायलेज ओरिएंटेड टायर आहेत, किंवा हे जे आहेत हे जास्त चालणारे टायर आहेत असं जे आहे ते बोललं जातं. तर C8 चे टायर देखील जे आहेत ते चांगले आहेत. माझा एक्सपिरियन्स चांगला आहे. 10,000 किलोमीटरमध्ये एकही पंक्चर नाही. खराब रस्त्यांवरती जास्त ड्रायव्हिंग माझी झालेली आहे, हायवेवरती देखील झालेली आहे. दोन्ही ह्याच्यामध्ये एकदम चांगला एक्सपिरियन्स आहे. फक्त मला जे आहे ते थोडेसे हार्ड वाटले टायर, म्हणजे राईड कम्फर्ट मला हार्ड वाटली. टायर तसे जेव्हा मी होतो लावायला तेव्हा मी धावून तेव्हा नरम होता कंपाऊंड, परंतु चालवताना ते मला थोडेसे हार्ड जाणवले. ग्रिप वगैरे अतिउत्तम आहे. वेट ग्रिप तर सगळ्यात बेस्ट आहे. सिक्युरा ड्राईव्ह हा टायर जो आहे तो तुम्ही नक्की हे करू शकता. बजेट फ्रेंडली टायर आहेत आणि चांगले टायर आहेत. आता C8 देखील पहिलं नाव खूप खराब होतं, परंतु आता जे आहे ते इम्प्रूव्ह झालेलं आहे आणि ऑनलाईन वरती देखील चांगले त्यांचे रिव्ह्यू आहेत. आणि दुसरा आहे तो अपोलो टायर. अपोलो टायर हा पंचमध्ये आहे. माझ्या मावशीकडे जी गाडी आहे पंच त्याच्यामध्ये आहे, ती देखील मी 5-6 हजार किलोमीटर चालवलेले आहेत. जवळपास जो आहे तो अपोलो टायर हा जो आहे हा ब्रिस्टन सारखे टायर बनवण्याचा प्रयत्न करतो, परंतु एकदम ब्रिस्टन नाही होत. त्याचा थोडंसं मागे तो आहेच, बजेट फ्रेंडली आहे. आणि अपोलो टायर ही इंडियन कंपनी असल्यामुळे जे आहे ते नेहमीच माझं त्याच्याजवळ हे राहिलेलं आहे. परंतु जास्त एक माझ्या जो आधी गाडी होती त्यामध्ये मी ते 3 वर्ष वापरलेले होते, तेव्हा देखील पंक्चर वगैरे नाही, परंतु हार्ड लगेच ते झाले. लगेच त्याच्या वॉलवरती जे आहेत ते चिरा लगेच दिसायला लागल्या. ब्रेकिंगच्या जोरात थोडासा त्या अपोलो टायरचा जो आहे तो इश्यू आहे अपोलो टायरचा, म्हणजे जिथपर्यंत मी वापरले त्याचं मी सांगतोय. वेट ग्रिप वगैरे चांगली आहे. रस्त्यावरती त्याचा आवाज नक्कीच थोडासा येतो, परंतु अपोलो कंपनी देखील चांगले टायर्स बनवते. तुमची रनिंग जर मिक्स कंडिशन मध्ये असेल तर तुम्ही हे टायर अपोलो टायर बजेट फ्रेंडली मध्ये हे देखील वापरू शकता. हे जे ते बजेट फ्रेंडली टायर आहेत. तुमची रनिंग जी आहे ती फारशी जास्त नाहीये, कधीतरीच तुम्ही गाडी काढता, कधीतरीच तुम्हाला चालवायची असते, तर अशा वेळेला तुम्ही ह्या तिघांपैकी कोणतेही टायर वापरू शकता. हे बजेट फ्रेंडली टायर आहेत. हे टायर तुम्हाला दुःखी अजिबात करणार नाहीत. तुम्ही लावाल तर सुखी राहाल, काही तुम्हाला त्रास होणार नाही. मला विचाराल तर JK रॉयल जी सिरीज आहे ती मी तुम्हाला रिकमेंड करेन. ॲज पर प्राइसिंग आणि ॲज पर जी कंपनी तुम्हाला वॉरंटी देते, लगेचच रिप्लेस करून देते, त्यानुसार मी JK तुम्हाला रिकमेंड करेन. आणि दुसरा येतो मीडियम कॅटेगरी. मीडियम कॅटेगरीमध्ये कुठला टायर येतो? मीडियम कॅटेगरीमध्ये येतो MRF, दुसरा येतो ब्रिस्टन आणि तिसरा येतो योकोहामाचे टायर्स. आता ही जी आहे ती मीडियम कॅटेगरी आहे. हे टायर जे आहेत निवडताना आपल्याला जास्त अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिला बोलूया MRF टायर, ज्या कंपनीचा रेशो खूप मोठा आहे, नाव खूप मोठं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, MRFचे फेक टायर्स मार्केटमध्ये खूप जास्त मिळतात. आपण MRF बघून जे ती टायर घेतो, परंतु जेवढ्या कंपनीचं जास्त नाव तेवढे त्याचे फेक प्रोडक्ट बनतात. जसे बिस्लरीचे बिस्लोरी असे कितीतरी कंपन्या आहेत पाण्याच्या. तसंच MRF टायरचं देखील आहे. लोकांची जे ते 10-10 हजार किलोमीटर नंतर टायर जो आहे तो गोठा झालेला आहे. त्यामुळे जर MRFचे टायर घेत असाल तर तुम्ही ऑथराइज सर्व्हिस सेंटर, टायरचा जो डीलर असेल, सर्व्हिस सेंटर असेल, तिकडनंच घ्या, तरच तुम्हाला ते बेटर मिळेल. ह्या टायरची प्राइस रेंज आहे ती थोडीशी हाय असते, ब्रिस्टन ह्या रेंजमध्येच असते. तर MRF टायर हे हार्ड टायर आहेत. तर तुमची रनिंग खराब रस्त्यावरती जास्त, सोबतच गावी तुम्ही राहताय, गावच्या म्हणजे तुम्ही खेडेगावामध्ये राहताय, सिटीमध्ये तुम्ही नाही राहतायत, तुम्हाला राईड कम्फर्टशी घेणं देणं नाहीये, तर तुम्ही हमखास MRFचे टायर जे आहेत ते लावा. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची गाडी अर्ध्यापेक्षा जास्त उभी असते तर अशा वेळेला MRFचे टायर अजिबात लावू नका. MRFला बिग नो आहे. अजिबात MRFचे टायर तुम्ही वापरायला नाही पाहिजेत. का? कारण की MRFचे टायर हे हार्ड कंपाऊंडवाले म्हणजे हार्ड रबरवाले असतात. तर अशा वेळेला हार्ड रबर हा लवकर कडक होतो. तुम्ही जास्त वेळ उभे ठेवाल तर त्याच्यावरती लोड हे येऊन त्याच्यावरती चिरा पडायला लवकर सुरुवात होईल. मग तुम्हाला जो आहे तो टायर फाटायला वगैरे सुरुवात होईल. मग राईड कम्फर्ट जो आहे तो बरोबर मिळणार नाही. आधी ब्रेझामध्ये MRFचे टायर होते, अशी गाडी उधळून चालायची आणि नंतर JK लावली तर राईड कम्फर्ट एकदम जे ती मलाईसारखी झाली, छान झाली. आणि अगोदर देखील माझा जो स्कॉर्पिओ होती त्यामध्ये MRFच होते आणि बरेच माझे मित्र वगैरे MRF आहे. तर हा टायर जो आहे, जर तुमचा रनिंग कंटिन्यू आहे, तुम्ही मध्ये जास्त गाडी उभी ठेवत नाहीत, खराब रस्त्यांवरती तुमची ड्रायव्हिंग आहे, खड्ड्यांवाल्या रस्त्यांवरची ड्रायव्हिंग आहे, तर MRF शिवाय बेटर टायर तुमच्यासाठी नाही. तुम्ही बोलेरो वापरताय, तुम्ही स्कॉर्पिओ वापरताय, तुम्ही रिजिड गाडी वापरताय, तर अशा वेळेला MRFच तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहे. पण जर तुमची गाडी जास्त उभी असते तर MRF जवळ जाऊ नका आणि लोकल डीलर कडनं तुम्ही अजिबात घेऊ नका.
तुम्ही जे ते ऑथराइज्ड डीलरकडनंच घ्या, तरच तुम्हाला तो चांगला टायर मिळेल. आणि मित्रांनो, ब्रिस्टन टायर, ब्रिस्टन ह्या कंपनीचं नाव बरंचसं मोठं आहे. या टायरची प्राइसिंग हे MRF पेक्षा थोडीशी जास्त असते आणि त्याची क्वालिटी देखील तशीच असते. इनोवा क्रिस्टामध्ये ज्याच्यामध्ये मी बसले त्याच्यामध्ये ब्रिस्टनचे 4 टायर आहेत. एक टायर जर बदलायला गेलो तर त्या टायरची किंमत 8,000 एवढी आहे एका टायरची. आणि तोच जर मी जेकेचा किंवा अपोलोचा जर लावला किंवा सीएटचा लावला तर 5,500 किंवा 5,000 मला मिळून जाईल. म्हणजे बघा की ऑलमोस्ट अर्धी प्राइस होऊन जाते. तर ब्रिस्टनची प्राइसिंग ही थोडीशी जास्त असते, प्रीमियम साईडला थोडीशी असते. आणि तसे ते टायर देखील आहेत. कम्फर्ट लेवल त्यांचा चांगला असतो, वेट ग्रिप त्यांचा चांगला असतो आणि तुम्हाला हँडलिंग वगैरे जे आहे ते एकदम चांगली मिळते. फक्त तुम्ही कुठली सिरीज त्याची घेते त्याच्यावरती आहे. माझ्याजवळ B390 असे टायर आहेत. परंतु ब्रिस्टनचा माझ्यासोबत असे केसेस झालेले आहेत की ब्रिस्टनचे टायर जे आहेत हे सॉफ्ट मीडियम कंपाऊंडवाले आहेत. त्याच्यामुळे जे आहेत ते एक तर केस झाला की पंक्चरचा माझ्यासोबत केस झालेला आहे, एकदा माझ्याकडनं झालेला आहे. मग त्याच्यामध्ये खिळा घुसलेला होता त्याच्यामुळे ते झालेला आहे. जर हार्ड कंपाऊंड असला तर तो खिळा घुसत नाही, MRF असला तर तो त्यावेळेला घुसला नसता, परंतु ब्रिस्टन होता म्हणून तो घुसला. तर तसं काही आहे, परंतु एकदम वाईट असा एक्सपिरियन्स नाही आहे, चांगलाच एक्सपिरियन्स आहे. ब्रिस्टन ही कंपनी इंडियन रोड कंडिशनच्या हिशोबाने टायर्स बनवत असते. कोणतेही टायर्स तुम्ही डोळे बंद करून घेऊ शकता. जर तुमचा बजेट तुम्हाला अलाव करत असेल तर ब्रिस्टनचे टायर अजिबात वाईट नाहीत, तुम्ही घेऊ शकता. प्रीमियम रेंजचे ते टायर आहेत. कम्फर्ट लेवल, हँडलिंग सगळ्यामध्ये A1 टायर आहेत. तुम्ही हमखास ब्रिस्टनचे टायर जे आहेत ते घेऊ शकता. जर तुमची रनिंग मिक्स आहे तर तुम्ही ते टायर घेऊ शकता. तुम्हाला खराब रस्त्यावर देखील थोडंफार चालवायचं आहे, थोडाफार हायवेवरती, थोडाफार सिटीमध्ये, तर ब्रिस्टन टायर तुम्हाला बेस्ट आहे. आणि ब्रिस्टन टायर हे सायलेंट देखील असतात, आवाज त्यांचा कमी असतो ब्रिस्टन टायरचा. तुम्हाला रोडवरती आवाज नाही पाहिजे गाडी चालवताना तर ब्रिस्टन टायर तुम्हाला बेस्ट आहेत. आणि हे टायर जे आहेत ते 50-60 हजार किलोमीटर जर तुम्ही नीट चालवले आहेत, अलाइनमेंट करून घेतलीत तर हे 50-60 हजार किलोमीटर तुमचे हे टायर्स नक्की चालतील. आणि पुढची आहे योकोहामा. योकोहामा देखील MRF सारखेच फारसे टायर बनवते आणि म्हणजे ती देखील त्यांच्यामध्ये देखील तुम्ही कुठलीही घेताय त्याच्यावरती आहे, कुठल्या रेंजची घेताय त्यावरती जे ते पूर्ण कंडिशनवरती पूर्ण आहे, तुम्ही कुठल्या रेंजची वगैरे घेताय. योकोहामाचे देखील अर्थ वन, ब्लू अर्थ हे जे आहेत ते थोडे ब्रिस्टनच्याच रेंजचे टायर आहेत. ह्याची क्वालिटी देखील फार चांगली असते. हे टायर देखील लवकर पंक्चर होत नाहीत, यांची ग्रिप देखील चांगली आहे. फक्त अर्थ वनचं मी ऐकलेलं आहे आणि मी अनुभवलं देखील आहे की थोडासा नॉईज जो आहे तो थोडासा जास्त आहे. कोण म्हणतो नॉईज मला अजिबात येत नाही, कोण म्हणतो थोडा जास्त आहे, परंतु मी माझ्या मित्राची जेव्हा गाडी चालवली ह्याच्यासोबत योकोहामाचा अर्थ वन सोबत, तेव्हा मला आवाज जो आहे तो नक्कीच थोडासा जास्त वाटला. आणि हे देखील टायर प्रीमियम क्वालिटीचे आहेत आणि छान आहेत, नरम आहेत, छान कम्फर्टेबल राईड याच्यामुळे मिळते आणि ग्रिप देखील छान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेट ग्रिप खूप चांगले आहे. पाणी जे आहे ते कापत आपली गाडी निघून जाते. तुमचे जर जास्त ड्रायव्हिंग पावसाळ्यात वगैरे तुम्ही करत असाल तर अशा वेळेला तुम्हाला अर्थ वन हा टायर योकोहामाचा हा फार चांगला टायर ठरेल. ह्याची रेंज देखील ब्रिस्टन टायर एवढीच असते, 7-8 हजार. म्हणजे जर तुम्ही इनोवा क्रिस्टाची जर पकडली तर 7-8 हजाराला तुम्हाला हा टायर मिळून येईल. याची वॉरंटी 5 वर्षाची असते, अनकंडिशनल वॉरंटी असते ह्याची. 5 वर्षात काही कटबीट झाला तर तुम्हाला जे लगेच रिप्लेस करून मिळतं. 5 वर्ष काही कमी नाही होत. हे टायर देखील तुम्ही घेऊ शकता जर तुमचे हे जे आहे दोन्ही मिक्स ह्याच्यामध्ये आहे तर. आणि पुढचे टायर आहेत गुडियर टायर, मीडियमच्या रेंजमधले. हे देखील MRFच्या प्राइसिंगमध्ये हे बसणारे टायर आहेत. माझा अनुभव असा आहे सगळ्यात जास्त वापरलेले टायर ते म्हणजे गुडियर्सचे टायर. नेक्सॉन सोबत आलेले 30-40 हजार किलोमीटर चालवले. आता इग्निसमध्ये देखील आहे. इग्निस मी रोजच गाडी चालवतो. पंक्चर एकदाही नाही झालेला, अजिबात नाही झालेला फक्त. आणि हँडलिंग एकदम बेस्ट, चांगली हँडलिंग एकदम. वेट ग्रिप ती पण एकदम चांगली. कम्फर्टच्या मामल्यामध्येच फक्त थोडंसं हे आहे, कम्फर्ट जो आहे तो मीडियम आहे, एकदम खूप जास्त नरम नाही, एकदम खूप जास्त कडक नाही. आणि परंतु थोड्या काळानंतर ते कडक होतात. 3 वर्षानंतर तुम्हाला हार्ड होतील आणि मग तुम्हाला राईड कम्फर्ट जे येतो अशी उचललेली मिळेल, परंतु पंक्चर तरी होणार नाहीत, ग्रिप तरी देखील ते सोडणार नाहीत. फार चांगले टायर आहेत गुडियर्सचे. आताच ती कंपनी म्हणजे झाले आता काही वर्ष कंपनी आलेली आहे आणि वॉरंटी देखील फार चांगली देते आणि टायरची कंडिशन, टायरची क्वालिटी देखील फार चांगली आहे. मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन. ह्या मीडियम रेंजमध्ये तुम्हाला मी ब्रिस्टन आणि गुडियर हे 2 टायर नक्की रिकमेंड करेन. तुम्ही नक्की वापरून पहा, फार चांगले टायर आहेत, तुम्ही अजिबात पस्तावणार नाहीत. मी देखील, मला आता गुडियर बद्दल देखील कोणाला चांगले अनुभव आहेत, कोणाला वाईट. माझा तरी 40,000 किलोमीटर मध्ये एकदा देखील तो टायर पंक्चर झाला नाही, एकही टायर पंक्चर झाला नाही. मिक्स लोकांच्या ह्याच्याबद्दल देखील रिव्ह्यू आहे, परंतु माझा रिव्ह्यू जो आहे तो चांगला आहे याबद्दल. आता सगळ्यात पुढे येतो तो म्हणजे प्रीमियम रेंज. ह्या रेंजचे टायर मी तुम्हाला आधीच सांगतो, मी जास्त वापरलेले नाही आहेत. मी काही मित्रांच्या गाडीमध्ये चालवलेले आहेत, काही लोक ओळखीचे त्यांच्या गाडीमध्ये हे मी चालवलेले आहेत. ते म्हणजे येतात मिशलिन आणि कॉन्टिनेंटलचे टायर्स.
हे टायर्स फार आरामदायी, यांचा कंपाऊंड फार नरम असतो. हे टायर जे आहेत ते ओळखले जातात ते म्हणजे त्यांच्या आरामदायी ह्याच्यासाठी, प्रवासासाठी, परत त्यांचं चांगल्या ब्रेकिंगसाठी, चांगल्या हँडलिंगसाठी आणि त्यासोबतच चांगल्या वेट ग्रीपसाठी ओळखले जातात. प्रीमियम रेंजचे टायर. जर ब्रिस्टॉनचा टायर 8,000ला मिळतो तर इनोवा क्रिस्टासाठी जर मिशलिनचा टायर घ्यायला गेलो तर 11 ते 12,000चा मिळेल. तसंच कॉन्टिनेंटलचा जो आहे तो 8,500 ते 9,500 हजारापर्यंत जो आहे तो मिळेल. कॉन्टिनेंटलचा टायर सगळ्यात महाग जो आहे तो मिशलिनचा टायर जो आहे तो मानला जातो आणि त्याची कंडिशन देखील तसंच असते. परंतु तो कंपाऊंड जो आहे तो फार सॉफ्ट असतो. ते टायर कोण वापरतात? ज्यांची रनिंग जी आहे ती फक्त शहरामध्ये आहे किंवा हायवेज वरती आहे आणि त्यांना कम्फर्ट हवी आहे, ब्रेकिंग पटकन हवी आहे आणि कम्फर्टेबल जर्नी हवी आहे. जास्त खड्ड्या खुड्ड्यातून गाडी उडली नाही पाहिजे, झटके नाही लागले पाहिजे, अशा लोकांसाठी मिशलिनचे आणि कॉन्टिनेंटलचे टायर्स आहेत. परंतु जेवढे ते सॉफ्ट होतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा कंपाऊंड सॉफ्ट होतो तेवढा लवकर तो टायर पंक्चर होतो आणि जेवढा सॉफ्ट असतो तेवढे ते टायर जास्त चालत नाहीत. तसे हे मिशलिनचे टायर वगैरे जे ते 40-50 हजार किलोमीटरच तुम्हाला चालतील आणि हे जर तुम्ही खराब रस्त्यावरती घेऊन गेले तर पंक्चर होण्याचे चान्सेस तुमचे जास्त आहेत. परंतु जर तुम्ही शहरामध्ये चालताय, तुम्हाला सायलेंट राईड पाहिजे, म्हणजे आवाज नाही पाहिजे रस्त्यावरती गाडी चालत असताना, प्रीमियम एक्सपिरियन्स पाहिजे, जसे की BMW, ऑडी ह्या गाड्यांमध्ये हे टायर येतात, तर तसे हवे आहेत तुम्हाला, तर तुम्हाला मिशलिन आणि कॉन्टिनेंटलचे टायर्स तुम्हाला वापरायचे आहेत. हे टायर जे आहेत ते फार चांगले असतात आणि मी देखील आता माझे गुडइयरचे टायर जे हे चेंज झाले, ह्याच्यामधले कुठले तरी नेक्सॉनचे देखील मला चेंज करायचे असले किंवा मला इग्निसचे चेंज करायचे, मी आता कॉन्टिनेंटल मी टाकून पाहणार आहे, म्हणजे जेणेकरून फ्युचरमध्ये जर व्हिडिओ बनवायचा झाला किंवा एक्सपिरियन्स करायचं झालं तर जे आहे ते तुम्हाला मला सांगताना मदत होईल आणि मला देखील एक्सपिरियन्स मिळेल की कसे नेमके ते टायर आहेत. ते ऑनलाईनवरती रिव्ह्यू देखील फार छान आहेत त्याचे आणि माझा एक्सपिरियन्स देखील मी जे चालवले गाड्या त्यामध्ये चांगला आहे. जे तुम्ही एका गाडीमध्ये जर तुम्ही ह्याचा टायर लावाल, कुठला सीएट किंवा अपोलोचा, आणि सेम गाडीमध्ये पुन्हा जर तुम्ही कॉन्टिनेंटलचा टायर लावाल तर तुम्हाला बराचसा फरक जाणून येईल. तर हे काही होतं टायर्स बद्दल. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, जे बजेट फ्रेंडली टायर्स आहेत त्यांची रेंज तुम्हाला कंपनी बरेचसे सांगते, लाख किलोमीटर वगैरे सांगते, परंतु तेवढं कुठलेच चालत नाही. तुम्हाला 50-60 हजारानंतर जे ते टायर बदलावेच लागतात. आणि जे मीडियम रेंजचे होते त्यांची देखील तसंच आहे, थोडे 5-6 हजार किलोमीटर जास्त चालते आणि जे प्रीमियम रेंज सांगितले ते कमी चालतील, 30-40 हजार किलोमीटर चालतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे टायर्स यांची लाईफ कंपनी फक्त 5 ते 6 वर्ष एवढीच सांगते. भले मग तुम्ही टायर वापरो नाही वापरो तर तुम्हाला हे टायर चेंज करावेच लागतात 5 ते 6 वर्षांनी, कारण की त्यांची लाईफ जी आहे ती तेवढीच असते. जर तुम्ही मिशलिन किंवा कॉन्टिनेंटलचे टायर्स वापरताय आणि तुमची गाडी जास्त वेळ उभी असते तर त्याला जास्त क्रॅक येत नाहीत, कारण की ते टायर जे आहेत ते सॉफ्ट कंपाऊंडवाले आहेत, तर लवकर त्याला क्रॅक येणार नाहीत, कारण की ते नरम आहेत. कडक असले तर त्याच्यावरती क्रॅक यायला सुरुवात होते. तर असं काही आहे, तुमच्यावरती आहे तर कुठला टायर वापरायचा, कुठला टायर घ्यायचा, मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तरी काही मनामध्ये प्रश्न असेल तर तुम्ही नक्की खाली कमेंट करून मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. बजेट फ्रेंडली हवाय, शॉर्टमध्ये सांगतो, बजेट फ्रेंडली हवाय, चांगला टायर हवाय, JKD टायर जवळ जा, काही टेन्शन नाही. सीएट, अपोलो हे देखील चांगले, थोडासा बजेट जास्त होतो. मीडियम रेंजमध्ये पाहताय, गावाकडेच राहताय, MRF टाका, दुसऱ्या कुठल्या टायरकडे पाहूच नका. दोन्ही रस्त्यावरती चालायचं आहे, प्रीमियम एक्सपिरियन्स नाही जायचं एकदम आणि मीडियम पण नाही जायचं आहे, तर एकदम कमी देखील नाही जायचं, तर अशाला ब्रिस्टॉनचे टायर्स लावा किंवा गुडइयरचे टायर लावा, दोन्ही देखील चांगले आहेत. आणि जर प्रीमियम एक्सपिरियन्स हवाय, गाडी जास्त काळ उभीच असते, फक्त सिटीमध्ये चालवता, हायवेवरती चालवता, मिशलिन आणि कॉन्टिनेंटल यापैकी टायर तुम्ही वापरू शकता.